कोणते इन्व्हेस्टिगेशन आपण कोणत्या ट्यूबमध्ये करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते व क्वांटिटी किती घ्यायची ते तुम्हाला सांगते. टेस्ट नेम ml आणि ट्यूब. CBC आपण 1 ml ब्लड घेतो, EDTA ट्यूबमध्ये घेतो, त्याला आपण पर्पल ट्यूब देखील म्हणतो. HbSNG 1 ml ब्लड घेतो, रेड ट्यूबमध्ये घेतो, त्याला प्लेन ट्यूब आपण देखील म्हणतो. PTINR 2 ml घेतो, ब्ल्यू ट्यूबमध्ये करतो. FT3 आपण 2 ml घेतो आणि त्याला रेड ट्यूबमध्ये घेतो. FT4 म्हणजे फ्री थायरॉक्सिन आपण 2 ml मध्ये घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. TSH आपण 2 ml ब्लड घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. ठीक आहे. HbA1c आपण 1 ml ब्लड घेतो आणि EDTA ट्यूबमध्ये घेतो. BSL FBS म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर आपण त्याचं 1 ml ब्लड घेतो आणि ग्रे ट्यूबमध्ये घेतो. नंतर ते BSL PBBS म्हणजे काय, ते पोस्ट ब्लड शुगर आपण 1 ml घेतो आणि ग्रेमध्ये घेतो. LFT आपण 2 ml घेतो आणि रेडमध्ये घेतो. ठीक आहे. KFT आपण 2 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. ब्लड ग्रुप आपण 1 ml घेतो आणि EDTA घेतो. HB इलेक्ट्रोफेरोसिस आपण 2 ml घेतो आणि EDTA घेतो. सीरम क्रिएट आपण 1 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. HIV आपण 1 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. विडाल आपण 1 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. डेंगू आपण 1 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. लिपिड प्रोफाईल आपण 2 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. CRP आपण 2 ml घेतो आणि रेडमध्ये घेतो. विटाल आपण 1 ml घेतो आणि रेड ट्यूबमध्ये घेतो. PS फॉर MP म्हणजे पेरिफेरल स्मेरल फॉर मलेरिया पॅसिट आपण EDTA घेतो. सिकलिंग आपण 1 ml EDTA घेतो. त्याच्यानंतर आपण ESR आपण 2 ml घेतो आणि EDTA घेतो. ESRला काय म्हणतात, इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ठीक आहे. त्यानंतर मलेरिया अँटीजन आपण 2 ml घेतो आणि EDTA घेतो. D डायमर 2 ml घेतो आणि ब्ल्यूमध्ये घेतो. PPT काय असते, पार्शियल प्रोथांबिन टाईप 2 ml घेतो आणि ब्ल्यूमध्ये घेतो. नंतर सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे आपण 2 ml घेत असतो सगळे आणि ते आपण रेड ट्यूबमध्ये घेत असतो.